नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपल्या 360 एक्झाम एक्सपर्ट या यूट्यूब चॅनल MH25 या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आता GMC सोलापूर जे कॉलेजच्या पिऊन विभागातल्या जागा होत्या 20 टोटली. तर वेगवेगळ्या पदाच्या होत्या त्याच्यात पण. तर तुम्हाला त्याच्यामध्ये आता तुमची आन्सर की म्हणजे रिस्पॉन्स शीट ओपन होणार आहे. ती रिस्पॉन्स शीट ओपन त्याच्यामध्ये ती रिस्पॉन्स शीट अशी ओपन करायची आहे. याच्यामध्ये तुम्हाला तुमचा इथं लॉग इन ID आणि पासवर्ड टाकायचा आहे. याची रिस्पॉन्स शीट ओपन होईल. याच्यामध्ये तुम्हाला ते आयबोचा ॲप्लिकेशन लिंकमध्ये जाऊन आयबोचा हा साईन असतो. असा साईन दिसतो. तिथं क्लिक करायचं आहे. तिथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या रिस्पॉन्स शीटला 2 नंबरला जायचं आहे. तिथं क्लिक करायचं आहे. तिथं क्लिक केलं की तुमचा पेपर शो होईल आणि मग त्याच्यानुसार तुम्हाला तुमच्या आन्सर की बघून घ्यायची आहे आणि तुम्हाला किती मार्क आले आहेत ते कमेंट्समध्ये सांगा. माझा एक फ्रेंड आहे अविनाश, त्याने ती एक्झाम दिली होती. तर त्याचा स्कोर 142च्या आसपास आहे. त्याचं म्हणणं आहे की पेपर थोडा टफ होता. त्याचा अभ्यास कमी झाला आहे अशात. तो खूप अभ्यास करतो पण कमी झाला आहे. तर तुम्हाला किती मार्क पडले ते तुम्ही सांगू शकता त्याच्यामध्ये. तर रिस्पॉन्स शीट चेक करून घ्या. तुमचे मार्क जर 80 प्लस असतील, 80 बीट्स म्हणजे 160 प्लस मार्क असतील, तर हा सेफ स्कोर आहे. पण याच्यापेक्षा जास्त मार्क लागतील हा माझा अंदाज आहे. 170-75च्या आसपास कट ऑफ लागू शकतो. याच्यापेक्षा जास्त मार्क घेतले तरी पण ठीक आहे. पण 170च्या आसपास कट ऑफ लागू शकतो, 70-75च्या आसपास. तर तुमचे मार्क किती आहेत ते कमेंट्समध्ये सांगा आणि रिस्पॉन्स शीट असेल तर चेक करून घ्या आणि कलेक्ट करून ठेवा. दुसऱ्या पण रिस्पॉन्स शीट घ्या कारण वेगवेगळ्या पोस्टच्या वेगवेगळ्या एक्झाम झालेल्या आहेत त्यावेळेस. त्या दिवशी 2-2 पोस्टला एलिजिबल असलेल्या विद्यार्थ्यांना एकच सेंटर भेटलं होतं. माझा अजून एक मित्र आहे तो सोलापूरला पेपरला आला होता. त्याने त्याच दिवशी 2 पेपर दिलेले आहेत. तर बघा तुमच्या कोणत्या रिस्पॉन्स शीट आहेत त्या चेक करून घ्या. तुमचे मार्क चेक करून घ्या. एक साधारणतः आणखीन 1 महिना लागू शकतो या पूर्ण प्रोसेसला रिझल्ट लागायला. त्याच्यानंतर DV वगैरे होईल आणि मे-जूनच्या आसपास याचं जॉइनिंग भेटू शकतं तुम्हाला. मे-जूनच्या आसपास. मे एंडपर्यंत जॉइनिंग भेटू शकतं असा माझा अंदाज आहे. नेक्स्ट मंथमध्ये तुम्हाला फायनल पुढचा रिझल्ट कळून जाईल. एप्रिल एंड किंवा मेच्या आसपास तुम्हाला याचा फायनल रिझल्ट दिसेल. तर चला ऑल द बेस्ट सगळ्यांना. ज्यांना रिस्पॉन्स शीट आले आहेत त्यांनी चेक करून घ्या. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.